काय सांगाल? आपण आमरण उपोषण करतात, काय मागणी आहे आपल्या आणि कशासंदर्भात? आमची प्रमुख मागणी जशी शासनाने निवडणुकीपूर्वी पूर्ण जनतेला म्हणजे शेतकऱ्यांना आश्वासन दिलं होतं की आम्ही निवडून आल्यानंतर शेतकऱ्यांचा सातबारा हा कोरा 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 करू, आणि अद्यापही काही निर्णय झाला नाही. आणि वरून 31 मार्चच्या आत पैसे भरा असं ठसकावून सांगणारे माननीय अजितदादा पवार एकदा शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन बघा, त्यांची अवस्था बघा. त्यांच्याकडे पैसे असते तर आज आम्हाला आमरण उपोषण करण्याची गरज पडली नसती. आमची प्रमुख मागणी आहे, शेतकऱ्यांचा सातबारा हा कोरा झालाच पाहिजे. तुम्ही दिलेलं आश्वासन, त्या आश्वासनाला तुम्ही टिका. आम्ही तुम्हाला मतदान केलेलं आहे, त्या मतदानाची तुम्हाला दखल घ्यावं लागेल. आणि आमची दुसरी मागणी, शेतकऱ्यांच्या शेतीला कंपनीचा दर्जा देण्यात यावा. कारण की शेतकऱ्याची शेती त्याची स्वतःची कंपनी आहे आणि काळी माती त्याची मशिनरी आहे. कंपनीचा दर्जा देऊन शेतीमालापासून बनलेले फायनल मॅन्युफॅक्चर्ड प्रोडक्ट्स, त्यामधली रॉ मटेरियलची जी कॉस्ट असती, ती रॉ मटेरियलची कॉस्ट शेतकऱ्याच्या अकाउंटला, म्हणजे ज्या शेतकऱ्याचा तो कच्चा माल होता त्याच्या अकाउंटला डायरेक्ट ते पैसे क्रेडिट झालेच पाहिजे. आपल्याला कोणत्या संघटनेचा पाठिंबा आतापर्यंत आलेला आहे? आतापर्यंत अनेक संघटनांचा पाठिंबा मिळालेला आहे. मला नाव नाही सांगता येणार, आमच्याकडे आहे. आपल्या मागण्या मान्य नाही झाल्या तर पुढची प्रश्न काय राहणार? हे आमच्या मागण्या जोपर्यंत मान्य होत नाही तोपर्यंत एक तर आमचा जीव जाईल, नाही तर आमच्या मागण्या मान्य करावं लागतील. दोन्ही एक एकच होईल, तिसरं काही नाही होणार. काय नाव? माझं नाव आकाश कुमार सुभाष राजे भोसले, मुक्काम खडकी गोळेगाव, तालुका गंगापूर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. मी सुभाष दादाराव राजे भोसले आज माननीय जिल्हाधिकारी कार्यालयासमोर माझ्या मुलाचा उपोषणाचा दुसरा दिवस. आम्ही 15-20 दिवसापूर्वी माननीय जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलं होतं की या जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही सांगितलं होतं, प्रमुख मागणी होती की शेतकऱ्याच्या शेतीला कंपनीचा दर्जा देण्यात यावा व संपूर्ण शेतकऱ्याचा सातबारा कोरा करणे म्हणजे कर्जमाफी करणे, या मागण्या प्रमुख आमच्या आहे. व या मागण्याची दखल माननीय मुख्यमंत्री, माननीय दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी घ्यावी. तसेच माननीय पंतप्रधान कार्यालयापर्यंत आम्ही या गोष्टीचा पाठपुरावा केलेला आहे. काल स्मरणपत्र म्हणून माननीय जिल्हाधिकाऱ्यांना परत एक पत्र दिलेलं आहे की आम्ही आमरण उपोषण या ठिकाणी माझा मुलगा करत आहे, आणि उपोषण करत असताना माझ्या मुलाला जर काही झालं तर आम्ही प्रशासनाला जबाबदार धरू. तुमच्या माध्यमातून आमचं म्हणणं तुम्ही जनतेपर्यंत पोहोचावं, सरकारपर्यंत, या झोपलेल्या सरकारपर्यंत पोहोचावं, एवढीच माझी या ठिकाणी आपल्या माध्यमातून मागणी आहे.